ती सूर्य तो शिल्पकार तो भारताचा बोधिसत्व तूच मूक नायका. मोडल्या रूढी त्या परंपरा दिव्य तेज तूच सकल न्यायदायका. जीवन तुम्हे आमास प्रेरणा दाही दिशातून एकच गर्जना. भीमराया माझा भीमराया भारताचा पाया माझा भीमराया आला उद्धराया माझा भीमराया. नमस्कार, जय भीम. या ठिकाणी आपण वाटत कवठेवाडी आदर्श शाळेमध्ये आलेलो आहोत आणि या शाळेमध्ये खास करून भेट देण्याचं कारण एक आहे की आज महापरिनिर्वाण दिन, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन. या महापरिनिर्वाण दिनानिमित्त देशभरामध्ये जगभरामध्ये वेगवेगळे कार्यक्रम आयोजित केलेले आहेत. त्यांना विनम्र अभिवादन सर्व स्तरातून, सर्व शाळेतून, सर्वच कार्यालयातून होत आहे. परंतु अनोखं विनम्र अभिवादन जर कुठून होत असेल तर ती आदर्श शाळा वाटत कवठेवाडी या ठिकाणून होत आहे. त्याचं कारणही असं आहे की या ठिकाणी एक स्तुत्यपर उपक्रम या ठिकाणी होत आहे. तो उपक्रम असा आहे की सलग 12 तास या ठिकाणी विद्यार्थी तसेच पालकवृंद या ठिकाणचे ग्रामस्थ एकत्रित त्या ठिकाणी वाचन करत आहे. आणि या उपक्रमाबद्दलच थोडक्यात आपण या शाळेच्या सहशिक्षिका श्रीमती नारायणकर मॅडम, शिंदे मॅडम यांच्याकडून या ठिकाणी आपण माहिती घेऊया. मॅडम नमस्कार. आज आपल्या शाळेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त जो वाचन उपक्रम या ठिकाणी आपण घेतात, तर याबद्दल थोडक्यात माहिती सांगा. ठीक आहे. आमचे शाळेचे मुख्याध्यापक श्री माधव अंकलगे सर यांनी हे उपक्रम सुरू केलेला आहे. जवळजवळ आम्ही सकाळी 5:45 वाजता मुलं आलेली आहेत, सर आलेले आहेत. त्यांनी उपक्रम सुरू केलेला आहे. तो संध्याकाळी 6 वाजता संपेल. दिवसभर मुलं वाचन करणार आहेत, वेगवेगळी पुस्तकं वाचणार आहेत. त्यानंतर त्यांनी जे काही वाचलेलं आहे ते एका पानावर लिहितील आणि त्यांच्या शब्दात ते लिहून आम्ही ते जमा करून घेणार आहोत. अच्छा, बर. साधारणतः हा उपक्रम या वर्षीचा आहे की पाठीमागच्या कित्येक वर्षापासून? अगोदर सर आल्यापासून कित्येक वर्ष, जेव्हा सर आले या शाळेत तेव्हापासून हा उपक्रम त्यांनी सुरू केलेला. अच्छा, म्हणजे जेव्हा या शाळेचे मुख्याध्यापक सन्माननीय अंकलगे सर या शाळेमध्ये आल्यापासून हा उपक्रम या शाळेमध्ये होताना दिसत आहे. तर निश्चितच चांगली संकल्पना आहे. साधारणतः किती विद्यार्थी, किती ग्रामस्थ, किती पालकवृंद दिवसभरामध्ये या उपक्रमात सहभागी होतात? आमच्या शाळेचे 25 विद्यार्थी आहेत. त्याचप्रमाणे हायस्कूलचेही सर्व मुलं, कवठेवाडी, तांबटकरवाडी, धोपटकरवाडीचे सर्व मुलं, सर्व पालक यामध्ये सामील होतात. आणखीन विद्यार्थी येत आहेत हायस्कूलमधून, थोडे गेलेले आहेत. सकाळची शाळा आहे, ते आल्यावर नंतर आपल्याला जॉईन होते. निश्चितच. तर निश्चितच खरंच हा एक आदर्श या शाळेने दिलेला आहे की बघताय सर्व जे विद्यार्थी आहे, तर हे विद्यार्थी आज शाळेमध्ये आलेले आहे आणि या ठिकाणी 12 तास सलग वाचनाचा उपक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे. खरं तर ज्यांच्या संकल्पनेतून हा कार्यक्रम या ठिकाणी होत आहे ते म्हणजे श्री माधव अंकलगे सर यांच्या संकल्पनेतून, या शाळेचे मुख्याध्यापक यांच्या संकल्पनेतून हा कार्यक्रम होत आहे. खरंच म्हणजे खऱ्या अर्थाने जर बघितलं तर आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं वर्णन करताना म्हणतो की ज्ञानाचा अथांग महासागर. मग ज्ञानाचा अथांग महासागर हे कशाच्या बळावरती? तर वाचनाच्या बळावरती. खऱ्या अर्थाने त्यांच्या जीवनातून आपल्याला जर काही शिकायचं असेल तर आपण निश्चितच वाचलं पाहिजे. वाचाल तर वाचाल ही म्हण या ठिकाणी सार्थकी ठरते. म्हणूनच या ठिकाणी कुठेतरी असं वाटतंय की सर्वांनी निश्चितच वाचन केलं पाहिजे. या शाळेच्या स्तुत्यपर उपक्रमासाठी खरंच खूप खूप शुभेच्छा आहे. माझ्यासोबत या ठिकाणी या शाळेचे ग्रामस्थ पण आहे, तर यांच्याकडून आपण थोडक्यात मनोगत जाणून घेऊ की या सगळ्या गोष्टीवरती तुम्हाला काय वाटतंय. सर, प्रथमतः मी आमच्या सर्व विद्यार्थ्यांकडून, शिक्षकवृंदांकडून आणि आमच्या ग्रामस्थांकडून सुद्धा आमच्या शाळेकडून महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना, नक्कीच त्यांना विनम्र अभिवादन करतो. कारण त्यांची जी प्रेरणा, त्यांचे आचार विचार जे आहेत ते आमच्या मुलांमध्ये कुठेतरी रुजले पाहिजे. या निमित्तानेच आम्ही दरवर्षी सलग आहे 5-6 वर्ष आमचं चालू आहे की सर ह्या शाळेमध्ये आल्यापासून, आणि सरांबरोबर असं मॅडमसुद्धा, मॅडम मगाशीच म्हणाल की 5:45 वाजल्यापासून ही मुलं बघा, छोटी छोटी मुलं 5:45 वाजल्यापासून आंघोळ आटपून, मला वाटतं चहा तर आमच्याकडे बंदच असते, तो चहासुद्धा नाही, ते शाळेमध्ये ते उपस्थित आहे. खरंच मला अभिमान वाटतं सांगायला की आमच्या त्या मुलांचे पालकवर्गसुद्धा, आमचे ग्रामस्थसुद्धा आणि आमचे सहकारी सगळे की एवढी त्यांना बाबासाहेब आंबेडकर किंवा शाळेबद्दल एवढा प्रेम हे कशामुळं? तर खरोखर ज्ञानाचं जे तुम्ही जर म्हणालात तर खरोखर हे ज्ञान
फक्त शिक्षण नव्हे तर वाचन आपण कराल, वाचाल तर वाचाल तुम्ही म्हणाल त्याप्रमाणे मुलांना ते त्याने आत्मसात करायला पाहिजे की खरोखर आपण वाचल्याने काय होतंय हे पाहण्यासाठी खरोखर आमचे ग्रामस्थसुद्धा मी सगळ्यांचे आभार व्यक्त करतो की त्यांचा हा सपोर्ट, त्यांचं हे सहकार्य आम्हाला लाभतं. आणि तुम्ही विद्यार्थ्यांची जर संख्या बघला तर आता तुम्हाला इथे थोडेसे विद्यार्थी दिसत आहेत. जे छोटे छोटे काही विद्यार्थी आहेत ते आपल्याला थोड्या वेळाने आपल्याकडे उपस्थित होतीलच. त्या उपर जाऊन सांगतो की आमच्या खंडाळा कॉलेजचे विद्यार्थी, आमची कवटेवाडी असुद्धा, धोपटवाडी असुद्धा, तांबटवाडी, त्याच्या व्यतिरिक्त सुद्धा अन्य बाहेरचे विद्यार्थीसुद्धा बरेचसे विद्यार्थी आमच्याकडे उपलब्ध असतात. दुपारपर्यंत तुम्ही बघा, संध्याकाळी बघा, या सत्रामध्ये ग्रामस्थसुद्धा विद्यार्थीसुद्धा जवळजवळ आमच्याकडे 150 विद्यार्थी म्हणजे 150 लोकांची संख्या आपल्याकडे उपलब्ध असते. खरंच आम्हाला अभिमान आहे, आमच्या शाळेचा सुद्धा अभिमान आहे. आणि सगळ्या ग्रामस्थांच्या वतीनं मी पुन्हा एकदा सगळ्यांचा धन्यवाद. निश्चितच या ठिकाणी खरंच कौतुकास्पद आणि स्तुत्यपर असा उपक्रम या शाळेचा आहे. हा उपक्रम निश्चितच आवडत असल्यास 100% सगळ्यांनी लाईक करा, या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.